या राजकारणात असे बरेच कुडमुडे ज्योतिषी आहेत जे नको नको त्या भविष्यवाण्या करत असतात. पण एक असा ज्योतिषी आहे, नागपूरचा आहे तो ज्या पद्धतीनं छाती ठोकपणे भविष्यवाणी करतो, ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरते आणि वेळही अचूक असते आणि तो होरा जो असतो, जो अंदाज वर्तवलेला असतो, तोही अचूक असतो, की पुढच्या 4 महिन्यात बघा अशा पद्धतीने असं घडणार आहे. आता हा जो कोणी ज्योतिषी आहे, राजकीय ज्योतिषी, त्याचं नाव उगाच गुलदस्त्यात वगैरे ठेवत नाही. मग गुल गेला पळून आणि दस्ता राहिला हातात असं व्हायची वेळ यायची. आज सांगतोय एक कहाणी. एक कहाणी थोडी पुराणी. एक होता राजा, एक होती राणी. तुम्ही म्हणाल, "काय राव आता राजा-राणीच्या कहाण्या सांगायला लागलात." तर राजा-राणीची कहाणी नाही, ही कहाणी जी आहे ना, ती महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची कहाणी आहे. आणि या निर्मितीमागे एक सूत्र होतं. बऱ्याच गोष्टी घडून गेल्या होत्या. या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी उभारली गेली होती, त्यात मुंबईसह महाराष्ट्र व्हावा यासाठी 106 मराठी हुतात्मे ज्यांनी आपलं बलिदान दिलंय या मुंबई शहरासाठी. ती मुंबई अशी सहजासहजी कोणी महाराष्ट्रापासून हिरावून घेऊ शकतं का? त्या 106 हुतात्म्यांच्या आत्म्यांना काहीतरी एक शक्ती प्राप्त झालेली असेल की अलौकिक शक्ती जी स्वर्गात गेल्यानंतर प्राप्त होते. ते जे काही सत्य आत्मे आहेत, जे पुण्यात्मे आहेत, ते त्यांच्या बलिदानाची किंमत अशी कवडीमोल होऊ देतील का? की कोणी सोम्या-गोम्या येईल आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करेल. हा झाला एक भाग. आता गुजरात प्रदेश किंवा गुजरात राज्य आणि तिथले गुजराती, शेठ, बनिया, व्यापारी, बेपारी काही म्हणा, यांचा डोळा मुंबईवर आहे, नक्कीच आहे. त्यांना वाटतं की मुंबई त्यांच्या राज्यात यावी, वाटत असेल. आता या गोष्टीचा, या गुजरात्यांच्या मनात असलेल्या एका सुप्त इच्छेचा जो राजकीय बाऊ केला जातोय आणि त्याला बाऊ म्हणण्यापेक्षा बागुलबुवा केला जातोय आणि तो बागुलबुवा सातत्याने दाखवून काही लोक आपली राजकीय भवितव्याची जी काही पोळी आहे ती भाजून घेत असतात. इकडे आगी लावतात आणि त्या आगीवर आपल्या पोळ्या शेकून घेतात. हा असा सगळा प्रकार सुरू आहे. मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं की 106 हुतात्मे या मुंबईसाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, त्याचसोबत या महाराष्ट्र राज्याने 1960 साली जेव्हा हे राज्य निर्माण झालं, तेव्हा 60 करोड रुपये मोजलेत गुजरातला या मुंबईसाठी. कारण काय होतं, की जो बॉम्बे प्रांत होता, बॉम्बे प्रोव्हिन्स होतं, त्या बॉम्बे प्रोव्हिन्सची विभागणी झाली आणि महाराष्ट्र आणि गुजरात हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. त्यात मुंबई महाराष्ट्राच्या भागात आल्यामुळं या आर्थिक राजधानीचं जे काही स्थान होतं, जे दोन्ही भूभागाला कुठेतरी मोठा महसूल निर्माण करून देत होतं, मिळवून देत होतं. एक महसुली तूट निर्माण झाली होती. अर्थात मुंबई महाराष्ट्रात आल्यामुळे गुजरातला एक प्रकारचा तोटा झाला होता. त्याचबरोबर एक नवीन आर्थिक राजधानी निर्माण करायची म्हणून त्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट्स करायच्या होत्या. पैसा लागणार होता. त्यासाठी 10 कोटींची तरतूद केली गेली. इतर 40-50 कोटी उभे केले गेले, जे या महसूल तुटीला भरून काढण्यासाठी महाराष्ट्राकडून गुजरातला दिले गेले. एकूण 60 करोड रुपये दिल्यानंतर ही मुंबई या महाराष्ट्रात आलेली आहे. मोजून, नोटा मोजून, पैसे मोजून आम्ही मुंबई आमच्या महाराष्ट्रात आणलेली आहे. या मराठी माणसानं आणलेली आहे. त्यामुळे ती अशी सहजासहजी कोणी आमच्यापासून तोडून नेईल, वेगळी करेल, हे तेवढं सोपं नाही हो. पण काही मंडळींना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार, होणार, होणार याचे डोहाळेच लागलेले असतात. आणि हे सातत्याने बोलून कदाचित ते शुभ बोल रे नाऱ्या असा जो प्रकार आहे, की कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं काहीतरी घडेल, याची भीती सातत्यानं मराठी माणसाला वाटत आली. पण हे जे लोक आहेत ना, जे सातत्यानं मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल असं बोलतात, ती मंडळी ही काही वर्षाचे 365 दिवस ही जपमाळ घेऊन बसत नाही, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार, असं करत नाहीत. तर त्याचंही एक टायमिंग आहे. जेव्हा यांना कुठेतरी काहीतरी राजकीय धोका संभवतोय असं दिसतं, यांना जाणवतं की आता अपनी कुर्सी खतरे में है.
त्यावेळेला हे जागे होतात आणि हे कधी जागे होणार याची कुणकुण 3-4 महिने, 5 महिने आधीच एका भविष्यवेत्त्याला लागते. आता या राजकारणात असे बरेच कुडमुडे ज्योतिषी आहेत, जे नको-नको त्या भविष्यवाण्या करत असतात. पण एक असा ज्योतिषी आहे, नागपूरचा आहे तो. तो ज्या पद्धतीनं छाती ठोकपणे भविष्यवाणी करतो, ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरते आणि वेळही अचूक असते आणि तो होरा जो असतो, जो अंदाज वर्तवलेला असतो, तोही अचूक असतो, की पुढच्या 4 महिन्यात बघा अशा पद्धतीने असं घडणार आहे. आता हा जो कोणी ज्योतिषी आहे, राजकीय ज्योतिषी, त्याचं नाव मी उगाच गुलदस्त्यात वगैरे ठेवत नाही. मग गुल गेला पळून आणि दस्ता राहिला हातात असं व्हायची वेळ यायची. कोणीतरी बोललंय काल परवा गुलदस्त्यात ठेवलंय म्हणून. उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवलीत. त्यावरही बोलेन. आता सध्या गुलबकावलीची कहाणी सांगतो ना तुम्हाला मी. तर हा जो भविष्यवेत्ता आहे तो भर सभागृहात महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत छाती ठोकपणे ही भविष्यवाणी करून गेलाय. काय भविष्यवाणी होती ऐका. 4 महिन्यानंतर भाषणं सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. त्यामुळे आताच सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील. आणि या हजारो पिढ्या आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज, या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील. आणि म्हणून आज या निमित्ताने एक आधुनिक मुंबई, एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू. म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील. ऐकलीत? ही भविष्यवाणी खरी ठरण्याचा जो कालखंड होता, एक 3-4 महिन्यापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा जो काही हा भविष्यवेत्ता आहे, त्यानं केलेली ही भविष्यवाणी, देवाभाऊंची भविष्यवाणी खरी ठरली की नाही? कारण ज्या लोकांच्या पोटातून या सगळ्या गोष्टी बाहेर येणार आहेत असं देवाभाऊ त्या सभागृहात बोलून गेले होते, ते बाहेर आले. ऐका. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. पाहिलं मित्र, तर हे असं आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. ते नंदीबैलवाले येतात सकाळ सकाळी, आपल्याकडे वासुदेव येतो सकाळच्या पारी, रामनाम बोला वासुदेव आला. असे वासुदेव आहेत. अमोल मिटकरींसारखे भविष्य पाहणार, ज्योतिष सांगणार, बाई तुझं नशीब लय बलवत्तर, तुझी पुण्याई लय मोठी, येतात ना आपल्याकडे. त्यातलेच राजकीय भविष्य सांगणारे लोकही आहेत. सकाळ सकाळी असे येणार, त्या टेबलवर हात ठेवून काहीतरी भविष्य सांगणार. आता बघा सरकार कोसळेल. सरकार काही कोसळत नाही, होतं काहीतरी भलतंच, ह्यांचंच काहीतरी कोसळतं. गुल आणि दस्ता तो प्रकार आहे. तर या सगळ्यांवर कडी करत एक भविष्यवेत्ता असाही आहे, एक ज्योतिषी असाही आहे, ज्याची राजकीय भविष्य ही अचूक ठरलेली आहेत, त्याचे अंदाज अचूक ठरलेले आहेत. आणि हा माणूस जी खुणगाठ मनाशी बांधतो, ती खुणगाठ पुढे खरी ठरताना दिसते. आणि त्याने जे ठरवलंय ते आजवर केलंय. तो मागे बोलून गेला होता की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तो आला. आता त्याच्या ह्या अशा पद्धतीने केलेल्या भविष्यवाण्याही खऱ्या ठरतायत. तर यापुढे या माणसाच्या प्रत्येक भविष्यवाणीवर आपल्याला नजर ठेवावी लागणार आहे. कारण तो जे बोलतो तेच घडतं. आणि आता तो जो बोलून गेला होता तेच आता आपण काल परवा ऐकलेलं आहे. त्यामुळं पुढे आमच्यासारख्या राजकीय विश्लेषकांना किंवा अशी छोटी-मोठी विवेचनं करणाऱ्यांना या माणसावर फार बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे. हा काय बोलून जाईल, कधी बोलून जाईल आणि ते कधी प्रत्यक्षात येऊ शकतं, यावर भली मोठी विश्लेषणं, विवेचनं होऊ शकतात.
त्यामुळं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मी तर ठेवेनच. तुम्हालाही असं काही आढळलं तर कमेंट्स करून मला नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.